नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव यांनी मात्र आता मस्त स्पर्धा ही जिंकण्यापर्यंत ते आलेले असतात, परंतु निकाल मात्र आता अजूनपर्यंत मागे ठेवलेला असतो आणि निकाल मागे ठेवून मात्र आता अर्णव ईश्वरी हे सगळेजण घरीच आलेले आहेत. कारण आता सगळ्यांना मात्र निकालाची प्रतीक्षा लागलेली असते. पण इकडे मात्र आता हा जो उदयकांत आहे तर उदयकांत आता म्हणजे खूप चवताळलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. तर त्याला असं वाटत असतं की आता इतके दिवस झाले मला मात्र येथे एका वॉचमनसारखा पहारा द्यावा लागतो आणि एका नोकरासारखी माझी वागणूक झालेली आहे. जसा मी याचा नोकर आहे आणि मला कुठेही माझे एन्जॉय वगैरे काहीच करता येत नाही, दारू वगैरे पिता येत नाही. काय करावं? आता मात्र मी काय करतो, याच्या ह्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळतो, म्हणजे हा 9-10 तास गाढ झोपेल आणि 9-10 तास गाढ झोपल्यानंतर मलासुद्धा माझा हा जो काही एन्जॉय आहे तो करता येईल आणि मलासुद्धा दारू पिण्याचा मजा घेता येईल. इथे आल्यापासून एक खंबासुद्धा साधा मी उडवलेला नाही, सतत कायम याच्यावर देखरेख ठेवतो. आता म्हणून तो उदयकांत आहे तर त्याच्या जेवणामध्ये ते गुंगीचं औषध मिक्स करून देतो. पण रमाकांत काका आता देवाला हात जोडतात आणि म्हणतात की स्वामी काही असा चमत्कार कर, परंतु मला माझ्या मुलांकडे जायचं आहे. काही कर पण देवा मला इथून वाचव. म्हणून मात्र आता तो देवाकडे प्रार्थना करत असतो. त्यानंतर इकडे हा राकेश मात्र खूप दारू पित असतो, कारण त्याला आज त्याचं बॉम्बचं काम आहे तर ते सक्सेस करता आलेलं नसतं आणि तो स्वतःला म्हणत असतो की आत्तापर्यंत मी खूप काही मुली मिळवल्या, परंतु आता इंदोरी जिलेबीसारख्या मात्र मला तिला नाही मिळवता आलं. कारण आजकाल मात्र मी खूप मुली मिळवलेल्या आहे, पण तिला कसं मिळवायचं? कारण आज काय नाचत होती ती, काय दिसत होती, म्हणून सारखी त्याला ईश्वरी दिसत असते. पण आता मात्र उद्याचं काम मी फत्ते करणार म्हणजे करणारच. चिंटुकल्या नाही, मी उद्या तुझे तुकडे तुकडे केले तर मी सुद्धा नावाचा राकेश नाही. आणि जर इंदोरी जिलेबी मला नाही मिळाली तर ती सुद्धा आता तिचे तुकडे तुकडे होतील आणि तिच्यासुद्धा आणि तुझ्यासुद्धा फोटोला मात्र हार लवकरात लवकर लागेल. कारण हे काम मी उद्याच फत्ते करणार आहे. आता ह्या बॉम्बमुळे हे सगळं शक्य होणार आहे. म्हणून तो स्वतःकडे बघून खूप खुश होऊन हसतो. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे सगळेजण आता स्पर्धेतून घरी यायला निघलेले असतात, परंतु मंजुळा आता पुढे येते आणि मंजुळा मात्र आता ईश्वरीला काही फुलं देते. मी तिची कशी फॅन झाले, तुझ्यामुळे आमच्यासारख्या मुलींना लढण्याची कशी प्रेरणा मिळते, तुझ्यामुळे आम्ही खूप काही करू शकतो. हे सगळं काही मात्र आता करून ती ईश्वरीचं कौतुक करत असते. ईश्वरी अर्णव या सगळ्यांना मात्र फार आनंद झालेला असतो. सगळेजण खूप खुश आहेत. त्यानंतर मात्र आता स्पर्धेचा निकाल अजून बाकी असतो आणि आता नम्रताचा खूपच जळफाट होत असतो. तिला काय करावं हेच काही कळत नसतं. ती तर खूप नाराज असते. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव ऐश्वरी घरी आलेले आहेत. आता घरी आल्यानंतर अर्णव मात्र ईश्वरीच्या पायाला शेकत असतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते आणि जोरात ओरडते की चटका बसतो चटका बसतो. तेव्हा अर्णव तोंडावर बोट ठेवून तिला शांत राहायला सांगतो आणि त्यामुळे मात्र आता तो तिच्या पायाला मस्त असा जो काही हळदीचा लेप वगैरे आहे तर तो लावत असतो. ईश्वरी खुश होत मात्र अर्णवकडे बघत असते आणि हसत असते. अर्णव स्वतः आपल्या हाताने प्रेमाने हे सर्व करत असतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धेचा निकाल असतो आणि सगळ्यांना परत त्या ठिकाणी जायचं असतं. तेव्हा आता नम्रता, आजी, वल्लरी नसते, अंजली, ईश्वरी आणि अविनाश मामा तेथे आहे. तर सगळ्यांच्या समोर आता आजी ईश्वरीला म्हणते, तू सगळ्यांचा कायम विचार करत असते. ईश्वरी स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचाच विचार करत असते. मला तुझं फारच कौतुक वाटतं. तेव्हा आता नम्रताचा फारच जळफाट होत असतो. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की चला चला लवकर चला. मात्र आता सगळेजण जायला निघतात, परंतु आता ही ईश्वरी म्हणते की माझे मात्र आता एक डब्बा आतमध्ये राहिलेला आहे, तो डब्बा मी घेऊन येते. तर नम्रता म्हणते की बरं ठीक आहे. आणि जेव्हा आता तिने तिची पिशवीची जी साडीची पिशवी आहे ते टेबलवर ठेवलेली असते आणि टेबलवर ठेवून मात्र ती आतमध्ये जाते. तर नम्रता म्हणते की सगळेजण तुझंच कौतुक करत असतात आणि सगळ्यांच्या तोंडून तुझं कौतुक ऐकून ऐकून मला वीट आलेला आहे. म्हणून मात्र आता नम्रता एक काम करते, आता ईश्वरीच्या साडीमध्ये सगळं काही फेविकॉल आहे तर तो सांडून देते आणि आता बघ मी तुझी कशी गंमत करते. नाही तू स्पर्धा हरली तर मी सुद्धा नावाची आता नम्रता नाही. म्हणून तिने आता ईश्वरीची साडी खराब करण्याचं ठरवलेलं असतं आणि सगळी साडीवरती फेविकॉल ओतून देते. तेव्हा आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये नक्की काय होईल, आता ही स्पर्धा कशी जिंकली जाईल हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल तोपर्यंत धन्यवाद.